घरात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग, साळुंखे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान, जीवितहानी टळली. विसरवाडी येथील उत्तमनगर भागातील सोनई निवास या घरामध्ये आज पहाटे सुमारे 4 वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. साळुंखे कुटुंबाचे येथे सोनई कृषी केंद्र या नावाने परिसरात कृषी साहित्याचे दुकान देखील आहे. स्टोअर रूममध्ये ठेवलेल्या फ्रीजमधून शॉर्ट सर्किट होऊन आग लागली आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत स्टोअर रूममधील फ्रीज, इन्व्हर्टर, बॅटरी, मिक्सर, लॅपटॉप, प्रिंटर तसेच इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. याच खोलीत साळुंखे कुटुंबाचे महत्त्वाचे कागदपत्रे ठेवलेली असल्याने आधार कार्ड, पॅन कार्ड, इन्कम टॅक्सचे कागदपत्र तसेच दुकानाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे काही अंशतः जळली तर काही पूर्णतः नष्ट झाल्याचं दिसून आलंय. उत्तमनगर येथील रहिवासी बाळू साळुंखे यांचे पुत्र सुनील साळुंखे आणि अनिल साळुंखे हे दोघंही वरील मजल्यावर झोपलेले असताना त्यांना अचानक जळाल्याचा वास आणि धूर जाणवला. त्यांनी तात्काळ खाली येऊन पाहिले असता स्टोअर रूममध्ये आग लागल्याचं निदर्शनास आलंय. दोघांनीही प्रसंगावधान राखत सर्वप्रथम घराचा वीज पुरवठा बंद केला. त्यानंतर मागील खिडकीचे काच फोडून बाहेरून पाणी टाकत आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान स्थानिक नागरिकांनीही तातडीने मदतीला धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केलेत. आगीचे प्रमाण मोठे असल्याने घरातील इतर वस्तूंनाही नुकसान झाले असून घरातील भिंती व रंग पूर्णपणे काळवंडले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेची माहिती महावितरणच्या विद्युत उपकेंद्राला तसेच विसरवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असले तरी साळुंखे कुटुंबातील सदस्य वरच्या मजल्यावर झोपलेले असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान विसरवाडी परिसरात अधूनमधून आगीच्या घटना घडत असल्याने स्थानिक नागरिकांकडून पुन्हा एकदा अग्निशमन बंबाची मागणी जोर धरू लागली आहे. विसरवाडी हे तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणांपैकी एक असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील वाहतुकीमुळेही अपघात व आगीच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे येथे कायमस्वरूपी अग्निशमन बंब उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे. अशा सुविधा येथे उपलब्ध असत्या तर अशा घटनांमध्ये होणारे नुकसान काही प्रमाणात कमी झाले असते. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू होत असल्याने आगीच्या घटनांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी विसरवाडी येथे तातडीने अग्निशमन बंबाची व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून पुन्हा एकदा जोर धरत आहे. साळुंखे, राहणार विसरवाडी, उत्तमनगर. आमच्या घरात पहाटे आम्ही वरती झोपलेलो असताना पहाटे 4 वाजता आम्हाला काही वास यायला लागला. तर आम्ही बघितलं खाली, तर खाली उतरता येत नव्हतं. पण आम्ही पहिले लाईटचा मेन स्विच बंद केला. त्यानंतर मागच्या बाजूने आम्ही आमच्या घराची, जिथं फ्रीज ठेवलेला होता त्या घराची खिडकी फोडली. खिडकी फोडल्यानंतर तिथून पाणी टाकलं, आग विझवण्याचा खूप प्रयत्न केला. पण आग जोराची होती, त्यामुळे घराचं पूर्ण म्हणजे आमचं जे कागदपत्र दुकान असल्यामुळे, आमचं सोनई कृषी सेवा केंद्र म्हणून दुकान असल्यामुळे आमचं जवळजवळ सर्वच कागदपत्र त्याच रूममध्ये असल्या कारणाने त्या रूममध्ये आमचं फ्रीज, इन्व्हर्टर, लॅपटॉप, प्रिंटर म्हणजे त्या घरात जे पण वस्तू होती ती पूर्ण जळून खाक होऊन गेलेली. पूर्ण कागदपत्र, इन्कम टॅक्सचे कागदपत्र असो, त्या कुठलेही कागदपत्र जे बी होतं आमचं पूर्ण त्याच्यात नष्ट होऊन गेलंय. काही कोणाला काही हानी झाली का याच्यात हानी का झाली नाही? आम्ही वरती झोपलेले असल्यामुळे आम्हाला हानी झाली नाही. तर आम्ही जर खाली झोपलेलं असतो तर काहीतरी झालं असतं बुवा. कारण आगीची तीव्रता एवढी होती की खालून वरून दरवाजा उघडून उतरता येत नव्हतं, ऑक्सिजनच घेता येत नव्हतं माणसाला. पूर्ण घर पण काळं झालेलं आहे. पूर्ण घर पूर्ण काळं होऊन गेलंय. नवं घर होतं, कलर मारलेलं, पण पूर्ण आता पूर्ण काळं होऊन गेलेलं आहे. हो, आग दिसतंय ते. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.